हॅलो स्टुडंट्स. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण कास्टचे जे थिंकर्स होते ते आपण स्टडी केलेले. त्यामध्ये लेटेस्टवाले जे लुई डिमॉन्ट होते, आंद्रे बेते होते, दीपांकर गुप्ता होते, तर यांचे पर्स्पेक्टिव्ह आपण बघितलेले. तर आज आपण अनटचेबिलिटी जो शेवटचा चॅप्टर आहे त्यामध्ये, तर अनटचेबिलिटी आणि त्याचे करंट फॉर्म्स, तो इव्हॉल्व कशी झाली आहे ती अनटचेबिलिटी भारतामध्ये, त्याला आपण अस्पृश्यता म्हणतो. तर तिचा जन्म कसा झाला, ती इव्हॉल्व कशी झाली आहे आणि करंट स्टेट काय तिच्यावर वेगवेगळ्या थिंकर्सचे काय पर्स्पेक्टिव्ज आहे हे आपण बघू. त्यात गांधी, परत बाकीचे जे पण सोशलॉजिस्ट आहेत ते काय म्हणतात त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर दलित मूवमेंट ही कशी डेव्हलप झाली आणि तिचे काय काय वेगवेगळे सोशल म्हणजे मूवमेंट्स होत्या. तर हे आपण त्याच्यात आजच्या सेशनमध्ये बघू. तर सुरुवात करू आपण अनटचेबिलिटीपासून. तर अनटचेबिलिटी जी की अस्पृश्यता आपण म्हणतो ती नक्की काय आहे, तर ती म्हणजे की नुसतंच फिजिकल कॉन्टॅक्ट नाही करणं किंवा एखाद्याच्या म्हणजे जवळ न जाणं फिजिकली, तर ते फक्त अनटचेबिलिटीमध्ये येत नाही. तर सामाजिक अस्पृश्यता आणि कोणत्याही धर्मविधींपासून किंवा सामाजिक कार्यापासून किंवा ज्या पाणी पिण्याची जागा आहे किंवा जेवणाची जागा आहे किंवा देवळं वगैरे सगळ्या गोष्टींपासून त्यांना वाईट टाकणं किंवा एखाद्या समाजाला लांब ठेवणं त्यापासून, आणि बिलकुल म्हणजे काही संबंध हे करणं, वरतून त्यांची पिळवणूक करणं किंवा शोषण करणं किंवा त्यांचा अपमान करणं, हे एक अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता म्हटली जाते. ठीक आहे. तर म्हणजे नुसतंच आपण एखाद्याला हात नाही लावला तर त्याला अनटचेबिलिटी नाही म्हणता येणार त्याला. ठीक आहे. तर अनटचेबिलिटीचं तुम्हाला डेफिनेशन सांगितले मी. तर आपण कोरोनामध्ये बघितली होती आपण की आपण एक त्या टाईपची एक अनटचेबिलिटी आपण फॉलो करत होतो. पण ती कशी होती, ती सेक्युलर फॉर्म ऑफ अनटचेबिलिटी होती आणि ती फॉर हेल्थ पर्पज होती, ना की सोशल पर्पज होती खास करून. ठीक आहे. तर अनटचेबिलिटीचे 3 डायमेन्शन्स आहे. एक म्हणजे वाईट टाकणं, दॅट इज एक्सक्लुजन. सेकंड, अपमान करणं म्हणजे ह्युमिलिएशन करणं. आणि तिसरं म्हणजे शोषण करणं, एक्सप्लॉयटेशन करणं. तर ह्या तिन्ही मागे एक मूळ कारण आहे की दबाव टाकणं किंवा हे तिन्ही गोष्टी या दबाव तंत्र करण्याच्या किंवा एखाद्या समाजाला हायरार्कीमध्ये खाली ठेवण्याच्या ह्या एक प्रकार आहे तो, की ज्याच्याने त्यांना आपण नेहमी दाबून ठेवू शकतो खाली. तर ह्या 3 डायमेन्शन्स आहे हे अनटचेबिलिटीचे. आणि त्यामध्ये जर आपण ब्रॉडर लेवलला जर बघायचं गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे जे समाज व्यवस्थेमध्ये पहिले होते ब्राह्मण, नंतर क्षत्रिय, मग वैश्य आणि मग शूद्र. आता हे वर्णामध्ये येतात आणि याच्या बाहेर एक अजून समाज यायचा, तो म्हणजे अवर्ण. तर ह्या अवर्णांना जेव्हा सामाजिक अस्पृश्यता त्यांच्यावर लादली जायची, तर त्यांना पाणी पिण्यापासून किंवा देवळांमध्ये जाण्यापासून किंवा बाकीच्या ज्या धर्मविधी हे सगळं करण्यापासून लांब ठेवलं जायचं. त्यांना कसलीही मुभा नव्हती, म्हणजे न जमीन जागा वगैरे काही नाही, कशाचीच नाही. इवन त्यांना गावात भिक्षा मागणंही अलाउड नव्हतं किंवा कामधंदा करायला काही करणं काहीच अलाउड नव्हतं. तर त्यांच्यावर मोस्टली बेगारी लादली जायची त्यांना, आणि त्या बदल्यात पण त्यांना पैसे म्हणजे फार तुरळक कधी कधी भेटायचे. आणि तर ही त्यांना म्हणतात अवर्ण, जे की वर्णामध्ये येत नाही. दुसरा पार्ट म्हणजे जे वर्णामध्ये येतात आणि खालच्या लेवलला, जे की शूद्र आपण म्हणतो त्याला, तर ते शूद्र वर्णांना हे समजतात, अस्पृश्य समजतात, अनटचेबल समजतात. आणि वैश्य शूद्रांना समजतात, क्षत्रिय शूद्रांना आणि वैश्यांना समजतात, आणि मग ब्राह्मण बाकी सगळ्यांना समजतात. तर हे असं ब्रॉडर लेवलला हे अस्पृश्यता ही वरच्या जसं जसं वरती असतो तसं तसं प्रत्येकजण खालच्याला अस्पृश्य किंवा अनटचेबल समजतंय. ठीक आहे. तर याचे एक्झाम्पल्स असे बघितले गेले की प्रसाद नावाचे सोशलॉजिस्ट होते. त्यांनी आंध्राच्या 50 गावांमध्ये स्टडी केला आणि त्यांना सापडलं की तिथे 150 प्रकारच्या वेगवेगळ्या
अनटचेबिलिटी आहे. म्हणजे जसं की पाणी पिण्याचं त्यांना अलाउड नाही आहे, किंवा काही भिक्षा मागायला अलाउड नाही, किंवा शेती करणं अलाउड नाही आहे, किंवा धंदा पाणी करणं अलाउड नाही आहे. हे सगळ्या गोष्टी त्यांना तिथं दिसल्या 150 प्रकारच्या. ठीक आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की घनश्याम शहा, हर्ष मांदेर आणि सुखदेव थोरात यांनी पण एक स्टडी केला होता, आणि 565 गावांमध्ये आणि वेगवेगळ्या 11 राज्यांमध्ये. तर त्यांनाही तिथे ऑलमोस्ट सापडलं की 80% गावं हे अनटचेबिलिटी आजही फॉलो करतात. तर हा एक मोठा डेटा आहे. आणि सुखदेव थोरात हे दलित लिटरेचरमध्ये खूप मोठं नाव आहे. तर त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण की हा डेटा कोट करायचा जिथेही अनटचेबिलिटीचा आन्सर येतं आहे किंवा कास्ट सिस्टमचा आन्सर येतं, तिथे हा डेटा आपण मेन्शन केला पाहिजे. ठीक आहे. तर त्यांना स्टडीमध्ये अजून दुसरी गोष्ट अशी भेटली की जे एक सोशिओलॉजीमध्ये एक असतो मॅनिफेस्ट आणि दुसरा असतो लॅटेंट फॉर्म. मॅनिफेस्ट फॉर्म म्हणजे जी गोष्ट समोरासमोर दिसते आणि होते, आणि लॅटेंट म्हणजे त्या एखादी गोष्ट समोर न दिसता तिचा इनडायरेक्टली प्रभाव येतोय, तर त्याला म्हणतात लॅटेंट फॉर्म त्या गोष्टीचा. तर त्यांना असं दिसलं की कमी ठिकाणी ही डायरेक्टली अनटचेबिलिटी दिसते म्हणे, पण इनडायरेक्टली खूप ठिकाणी दिसते म्हणे ती. आता त्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर आजही बघा की समजा एखादा दलित समाजाचा मुलगा जर IIT-मध्ये गेला किंवा कोणत्याही पोस्टवर गेला, तर समजतात की हा झाला असेल का, तर तो रिझर्वेशनमुळे झाला आहे, त्याच्या काही स्वतःची काही केपेबिलिटी नाही आहे, किंवा इंटेलेक्च्युअल त्यांनी खूप काही मोठं काम नाही केलेलं, त्याला रिझर्वेशनमध्ये पुढे झाला. तर ही एक टाईपची एक अनटचेबिलिटी झाली की त्याला तसं समजलं गेलेलं आहे. आणि त्यापासून मग त्याच्यामुळे मग त्याला पुढे जाऊन जे प्रोफेशनल प्रॉस्पेक्ट्स असतात त्याचे, जे त्याला प्रोफेशनली वरती घेऊन जाऊ शकतात, ते त्याला भेटत नाही त्या ठिकाणी. तर असं भरपूर त्या ठिकाणी बघितलं आहे की तिथून पुढे प्रमोशन होत नाही वगैरे, हे असं दलित समाजाला आपण भरपूर ठिकाणी. आता मागे एक डॉक्टर होत्या, तर दलित समाज त्यांना सुसाईड करावं लागलं. तर त्या डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा त्यांना तिथे हॉस्पिटलमध्ये नीट वागणूक भेटली नाही बाकीच्या कलिग्सवरून. तर ते अशा गोष्टी आजही अनटचेबिलिटी बघायला भेटते आपल्याला. ठीक आहे. आणि सगळ्यात एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ अनटचेबिलिटी जी आहे ती म्हणजे व्हायलन्स. तर UP, राजस्थान, बिहारमध्ये आजही भरपूर ठिकाणी व्हायलन्स केला जातो लोअर कास्ट किंवा दलितांसोबत. आणि ही गोष्ट नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट यांच्या स्टडीमध्ये त्यांना बघायला भेटली. तर दिस इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट डेटा, हा पण आपण कोट करायचा आहे. ठीक आहे. तर अनटचेबिलिटी आपल्याला कशी बघायला भेटते, वेगवेगळे फॉर्म्स काय त्याचे. तर पहिले म्हणजे की हॅबिटेशन सेग्रिगेशन, म्हणजे की आपण गावांमध्ये बघतो एक पर्टिक्युलर गावाचा कोपरा आहे, तिथं दलित समाज राहतो आणि त्यांना ते कोपऱ्यातच ठेवलं जातं, वाईट टाकल्यासारखं त्यांना तो कोपरा दिलेला आहे. फक्त त्यांनी बाकीच्या ठिकाणी मिक्सअप व्हायचं नाही, त्यांचे घरं फक्त त्याच ठिकाणी राहणार. तर तसं एक वेगळं डिवाइड बघू शकतो. दुसरी म्हणजे त्यांचे ऑक्युपेशन किंवा त्यांचे जे काम आहे, कामधंदे, हे पूर्ण ठरवून दिलेले वेगळेच आहे. गटारी साफ करणे आजही आपण बघू शकतो की आपल्याला वाटतं की जात संपली आहे किंवा जातीचं आता म्हणजे रिझर्वेशन आलं, एज्युकेशन आलं, त्यामुळे एवढं दिसत नाही आहे. पण आजही एक स्टडीमुळे कळालं की शहरांमध्ये किंवा महानगरपालिकांमध्ये जेवढेही गटर साफ करणारे वर्कर आहे ते मॅक्झिमम सगळे दलित समाजातले. तर हे जो ठरवून दिलेले ऑक्युपेशन्स आहे त्या समाजाने ते काम करायचं. तर जे घाणेरडं काम आहे हे ह्या समाजाने करायचं. साफसफाई असं आता नुसते नाले साफ करणंच नाही, तर इवन काही गावांमध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणजे जी विष्ठा साफ करणं आहे तर तीही आज केली जाते तिथे. तर असं हे कामं ठरवून हे सेकंड टाईपचं अनटचेबिलिटी आपण बघायला भेटते. तिसरी म्हणजे पूर्ण सामाजिक वाईट टाकणं, सिविक सेग्रिगेशन म्हणतात त्याला. थर्ड ते झालं. फोर्थ की जे काही देवळामधले विधी असणार, मंदिरातले किंवा धर्मातले जे सगळे विधी, त्यापासून पण त्यांना वेगळं ठेवणं, वाईट टाकणं. दिस इज फोर्थ टाईप. फिफ्थ टाईप की समजा इंटरकास्ट मॅरेज केलं आणि चुकून तो मुलगा असला दलित समाजातला किंवा मुलगी असली तर त्याला किंवा तिला ते उच्च दर्जाचं स्टेटस भेटत नाही. त्यात वरतून कधी कधी ऑनर किलिंग पण होती. ऑनर किलिंग म्हणजे ज्यामध्ये
त्या मुलीकडचे किंवा मुलाकडे जे पण म्हणजे वरच्या जातीतले असणार ते त्या समोरच्या दलित समाजाच्या मुलीला ते मारून टाकणार, असं UP बिहार साईडला भरपूर ठिकाणी म्हणजे बघायला भेटतं. ते आपल्या ठिकाणी आपल्याकडे पण अजून काही आहे भरपूर ठिकाणी. तर हा 5वा प्रकार झाला. 6वा की कल्चरल सेग्रिगेशन आहे, म्हणजे कल्चरल पण एक वेगळेपणा आहे, म्हणजे अस्पृश्यता आहे ती. म्हणजे की देवदासीज ज्या सिस्टम आहे, ज्या मंदिरांमध्ये देवदासीज ठेवल्या जातात, तर त्या ह्या समाजातले विशिष्ट प्रकार आणि त्यांची शारीरिक पिळवणूक केली जाते, शोषण केलं जातं. तर ह्या स्पेसिफिक दलित समाजातलं आहे, हे असं बघायला भेटलेलं आहे. नंतर इवन आपण पॉलिटिकल अनटचेबिलिटी पण बघू शकतो, की काही समाजाला किंवा दलित समाजाला, म्हणजे तुम्ही भारताच्या पूर्ण इतिहासात दलित समाजाला रेअरली असं झालं की त्यांना पूर्ण पॉवर होल्ड करायला भेटलेली आहे. त्यांचं असं UPमध्ये फक्त मायावतींची सरकार आली होती, त्यामुळेच 1995च्या काळात, त्यामुळेच त्यावेळेस थोड्या वेळ भेटली. वरतून काही ठराविक पक्ष आहे जे की कधी कधी एखादा मिनिस्टर MLA वगैरे झालेला आहे, पण असं काही खूप त्यांना पॉलिटिकल पॉवर उपभोगायला भेटलेली नाही आहे. तर ही एक टाईपची अनटचबिलिटी झाली. नंतर इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन पण झालेलं आहे, असं आर्थिक शोषण. तर सुखदेव थोरात असं म्हणतात की त्यांच्या स्टडीमध्ये त्यांना दलित इन इंडिया अँड सर्च फॉर कॉमन डेस्टिनी 2009 हे त्यांनी केलेल्या स्टडीचं नाव आहे. तर त्यामध्ये त्यांना असं सापडलं की 75% दलित घर आहे ते लँडलेस आहे, म्हणजे जमीन विरहित आहे, त्यांना जमीन नाही आहे, जमीनच नाही त्यांना, ते लँडलेस आहे पूर्ण 75% दलित घरं. ठीक आहे. नंतर NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांच्या डेटामध्ये असं सापडले की दलित समाजावर व्हायलन्सचे 45,000 क्राईम्स रेकॉर्ड झालेले आत्तापर्यंत SC समाजावर. ठीक आहे. तर अशा बाकीचे पण अजून भरपूर एक्झाम्पल आहे, की काही शाळांचे एक्झाम्पल आहे की आजही जिथे समजा एखादं दलित, म्हणजे असं उदाहरण झालं होतं तमिळनाडू साईडला, त्या साऊथच्या साईडला, की एक दलित समाजाचा कुक होता. तर मिड डे मील स्कीमच्या अनुसार त्या मुलांना शाळेत जेवावं लागतं, तर त्या पालकांनी मनाई केली की आमच्या मुलांना शाळेत नाही जेव देणार, कारण का हा दलित समाजाचा कुक आहे म्हणून जेवण बनवणारा. तर तो असं एक एक्झाम्पल आहे. दुसरं असं तुम्ही अजूनही UP बिहार MP ओडिसा त्या साईडला बघू शकता, की समजा दलित समाजाचा मुलगा, म्हणजे त्याचं हे मिरवणूक असणार लग्नाची, तर तो जो कॉमन रस्ता आहे ज्यावर उच्च जातीच्या लोकांचे घर आहेत, त्या रस्त्यावरून तो मिरवणूक घेऊन जाऊ शकत नाही किंवा घोड्यावर बसून जाऊ शकत नाही. एक तर त्याला घोड्यावरून उतरावं लागेल तिथे, म्हणजे एवढं तिथे त्या स्पेसिफिक समाजाला एवढी त्यांची पिळवणूक किंवा समोरच्याचा एवढा दरारा आहे की त्यांना तसं वागायला भाग पाडतात ते. तर असे काही एक्झाम्पल्स आहे अनटचेबिलिटीचे, अस्पृश्यताचे. ठीक आहे. तर याचं ओरिजिन कसं झालं, तर असं हे का म्हणतात की जुन्या याच्यामध्ये, म्हणजे ऋग्वेदान वगैरे, त्यामध्ये असं काही जास्त बघायला भेटत नाही, पण तिथे जे पुराण वगैरे त्याच्यामध्ये निषाद किंवा चांडाळ, किरट हे असे काही शब्द आढळले, ज्यावरून समजतात की एक विशिष्ट समाज किंवा काही लोक होते ज्यांना पूर्ण वाईट टाकलेलं होतं. तर इथून थोडासा रेफरन्स भेटतो. नंतरच्या काळात थोडंसं अवर्ण नावाची गोष्ट आली, की जे वर्ण जे स्ट्रक्चर आहे त्याच्या बाहेर जे असतात अवर्ण, तर त्यांना अनटचेबल किंवा अस्पृश्य समजलं जातं. मग मनुस्मृतीमध्ये पण त्यांचा रेफरन्स आलेला आहे. आणि त्याच्यावर मग काही पर्स्पेक्टिव्ह आपण बघू. तर सगळ्यात पहिला पर्स्पेक्टिव्ह असा आहे, तो कन्सेन्शुअल पर्स्पेक्टिव्ह म्हणतात त्याला. कन्सेन्शुअल म्हणजे की जो थोडंसं पॉझिटिव्ह पॉईंट म्हणू शकतो किंवा त्या गोष्टीला फंक्शनल समजलं जातं. तर अशा पर्स्पेक्टिव्हमध्ये येतात की श्रीनिवास, ड्युमॉन्ट किंवा घुरे हे बघतात की अनटचेबिलिटी आणि जे ब्राह्मणिझम आहे हे एकाच आयडियोलॉजीमधून आलेलं प्रोडक्ट आहे म्हणे, आणि ते त्या स्ट्रक्चरला साजेसं आहे. म्हणजे ती गोष्ट तिथे आहे कारण तिचं ते काम आहे म्हणे, तिथे ते स्ट्रक्चर किंवा ती जी सायकल आहे ती पळण्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत तिथे. तर ती अनटचेबिलिटी पण तिचं काम करते म्हणे. तर त्यामुळे ती वाईट आहे किंवा असं काही तिथे स्पेसिफिकली म्हटलेलं नाही त्यांनी. आणि परत ड्युमॉन्ट हे पण सांगतात की जे इम्प्युअर काम करतात, म्हणजे मांस खाणं किंवा मांस म्हणजे हे
कचरा साफ करणं, नाले साफ करणं, तर त्यांची इम्प्युअर काम आहे. तर तो समाज अनटचेबल आहे. आणि म्हणजे जे प्युअर कामं करतात, देवळात वगैरे जे सगळे पूजा अर्चा करतात, ते प्युअर काम आहे, तर त्यांचं स्टेटस वरती आहे म्हणे. तर इम्प्युअर असं ते स्ट्रक्चर फंक्शनलिझम पण वापरतात. सेम श्रीनिवास पण स्ट्रक्चर फंक्शनल वापरतात. हायरार्कीमध्ये पण त्यांनी 2 डिव्हिजन केल्या होत्या, की एक रिच्युअल हायरार्की आणि सेक्युलर हायरार्की. तर असं हे स्ट्रक्चर फंक्शनलिझम पण तिथे येतो. ठीक आहे. नंतर येतो सेकंड पर्स्पेक्टिव्ह, तो म्हणजे डायलेक्टिकल. डायलेक्टिकल म्हणजे अपोजिट पॉईंट ऑफ व्ह्यू दोघांमध्ये, म्हणजे डिबेट बघता येते तिथे. तर तो पर्स्पेक्टिव्ह म्हणजे की त्याचे सोशलॉजिस्ट कसं बघतात की अनटचेबिलिटी हे प्युरिटी अँड इम्प्युअर, किंवा डॉमिनेशन वर्सेस सबऑर्डिनेशन, किंवा इक्विलिटी वर्सेस इनइक्विलिटी. तर असा 2 बायनरी अपोजिट्सला ते बघतात. तर त्या अप्रोचला म्हणतात डायलेक्टिकल अप्रोच. म्हणजे की एकतर ब्राह्मण म्हणजे प्युरिटी, दलित म्हणजे इम्प्युअर, किंवा ब्राह्मण हे डॉमिनेट करताय आणि यांना सबऑर्डिनेट करताय, म्हणजे खाली दाबायचा प्रयत्न करताय. नंतर यांच्यामध्ये इनइक्विलिटी म्हणे, दलितांच्या प्रती इनइक्विलिटी. तर याच्यानंतर हार्डीमॅन आहे. तर हार्डीमॅन हे पण म्हणतात की हार्डीमॅन नाही, गेल ओमवेट. तर गेल ओमवेट असं म्हणतात की हिंदू कल्चर आहे हे ट्रान्सडेंटल आहे, आणि दलित कल्चर हे ह्या जगातले. ट्रान्सडेंटल म्हणजे असं म्हणायचं की हिंदू कल्चर हे अवकाशातल्या जगाचं किंवा दुसऱ्या जगातले म्हणे, जे आपण म्हणतो ना की भ्रमात राहणाऱ्या, किंवा युटोपियन ज्याला म्हणतो, की म्हणजे फक्त स्वर्गातच ती गोष्ट बघायला भेटेल. तर अशा गोष्टींच्या ज्या बाता करतात त्यांना ते ट्रान्सडेंटल, किंवा म्हणतात की हिंदू कल्चरमध्ये ज्या गोष्टी फॉलो करतात त्या सगळ्या स्वर्गातल्या गोष्टी म्हणे, आणि ओरिजिनल जी रिॲलिटी ती दलित कल्चरमध्ये सापडते म्हणे. असं गेल ओमवेट नावाच्या सोशलॉजिस्टमध्ये त्यांनी भरपूर दिवस महाराष्ट्रात पण त्यांनी संशोधन केलेलं आहे. ठीक आहे. तिसरं पर्स्पेक्टिव्ह आहे दलित पर्स्पेक्टिव्ह, जे की आंबेडकर मोस्टली मांडतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ब्रोकन मेन्स थेअरी दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एक विशिष्ट प्रकारचा म्हणजे रेस होती, रेस म्हणजे जमात होती. तर त्यांनी जे त्या दुसऱ्या जमातीचं म्हणणं किंवा त्यांच्या गोष्टी ऐकल्या नाही, आणि परत त्यांचे जे रेहनसहन किंवा खाणंपिणं होतं, हे सगळं जेवण वगैरे, हे सगळं मांस वगैरे होतं. तर हे काही समोरच्या समाजाला आवडलं नाही, आणि त्यामुळे समोरच्या समाजाने वाईट टाकलं, आणि तेव्हापासून त्यांना अस्पृश्य नाव देऊन टाकलं म्हणे. आणि त्यांची मग आर्थिक, शारीरिक सगळी पिळवणूक केलेली म्हणे, आणि त्यामुळे ते ब्रोकन झालेले म्हणे. कारण सगळ्याच बाजूनी त्यांना जर वाईट टाकलं तर त्यांच्याकडे जगण्याची काही स्तोत्र उरत नाही, तिथे स्रोत उरत नाही. त्यामुळे मग ते गरीब झाले. त्यामुळे ते ब्रोकन्स मेन थेरी अशी दिली आंबेडकरांनी. आणि आंबेडकरांनी त्याच्यासाठी काय सांगितलं की म्हणजे त्यांनी मग जातपात तोडक मंडळ आणि वरतून इंडियन नॅशनल लिबरेशन फेडरेशन काढलं, परत रिपब्लिकन पार्टी काढली त्यांनी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मार्क्सिस्टचं असं म्हणणं आहे की ही जी कास्ट आहे तर ती सुपरस्ट्रक्चर म्हणजे इकॉनॉमिक सुपरस्ट्रक्चर आहे. तर त्यामध्ये हे झालेली म्हणे, त्याच्यामुळे आलेली म्हणे कास्ट. तर म्हणजे सगळ्या इकॉनॉमिक गोष्टींवर मार्क्सिस्ट बघतात ना, तर त्याच्यामुळे आलेली म्हणे. पण आंबेडकरांचं असं म्हणणं नाही म्हणे, पूर्ण स्ट्रक्चरमध्येच ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे म्हणे. हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे आणि ते जे पिळवणूक करतंय दलित समाजात, त्याच्यातच मोठा घोळ आहे म्हणे, तोच मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्याला आपण एक तर स्ट्रक्चर बदलावं लागेल, जे की शक्य नाही म्हणे. आणि नंतर अजून असं सांगतात की पुढे नंतर डिफ्युजिव्ह पर्स्पेक्टिव्ह येतो, जो की जेनिफर मोफाट नावाचा सोशोलॉजिस्ट आहे. जेनिफर मोफाट, MOFFAT. तर त्यांचा असं म्हणणं आहे की आपण बघतो की फक्त उच्च समाज हा दलित समाजाची पिळवणूक करतोय, आणि दलित समाज हा सगळा समाज पूर्ण मागासलेला आहे वगैरे, असं आपण बघतो म्हणे, असं म्हटलं जातं. पण तसं नाही म्हणे. त्यांच्या साऊथ इंडियाच्या स्टडीमध्ये त्यांना असं सापडलं की 2 टाईपचे दलित झालेले म्हणे, जे की एक मॉडर्न व्हॅल्यूजवाले दलित आहे, आणि दुसरे ट्रेडिशनल व्हॅल्यूजवाले दलित आहे म्हणे. तर मॉडर्न व्हॅल्यूजवाले म्हणजे की
ज्यांना एज्युकेशन रिझर्वेशनचा फायदा भेटलेला आहे तर ते डेव्हलप झाले आणि दुसरे जे राहिले ते मागासलेच राहून गेले. तर असे तर त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणू शकत की पूर्ण दलित समाजास मागासले आणि त्यांचं सगळ्यांचं शोषण होतं म्हणे. नंतर 5वा पर्स्पेक्टिव्ह तो येतो म्हणजे फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह, जो की दलित फेमिनिझम दाखवतो. तर त्यावर उमा चक्रवर्ती आहे सोशलॉजिस्ट, तर त्यांनी असं लिहिलंय की म्हणे तुम्ही नुसतं दलित पॉईंट ऑफ व्ह्यूनी नका बघू, तुम्ही महिलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळ्या गोष्टी स्टडी करा म्हणे. तुम्हाला तिथे समजेल की ब्राह्मण समाजातली स्त्री ही तिचं लहान वयात शोषण होतं म्हणे, कारण तिला एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे कमी वयात लग्न करणं वगैरे आणि जे उपास तापास ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं, तर हे तिच्यावर रूढी परंपरांचं खूप जास्त बोजा हा लहानपणापासूनच तिला उचलावा लागतो. आणि हेच दलित समाजाच्या स्त्रीचं म्हातारपणात जास्त शोषण होतं म्हणे, कारण का तिला मग म्हातारपणापर्यंत तिला कामं करावं लागतात. वरतून सामाजिक वाळी टाकल्यामुळे तिला पाण्यासाठी लांब जावं लागतं, भाकर मिळवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतात, वरतून सामाजिक गोष्टींपासून तिला दूर ठेवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिचं म्हातारपणात जास्त एक्सप्लॉयटेशन किंवा शोषण होते म्हणे. ठीक आहे, तर हे टोटल 5 पर्स्पेक्टिव्ह झाले. पहिलं म्हणजे कन्सेन्शुअल, जो की श्रीनिवास ड्युमॉन्ट आणि घुरेने दिला, ते पॉझिटिव्ह फंक्शनलिस्ट बघतात तिथे. दुसरा डायलेक्टिकल, जे की बायनरी अपोजिट्सवाला पर्स्पेक्टिव्ह आहे. तिसरा दलित, जो की आंबेडकरांनी दिला आहे. चौथा डिफ्युजिव्ह, म्हणजे 2 वेगवेगळे भाग दिसत आहे म्हणे दलितांमध्ये. आणि 5वा फेमिनिस्ट टाईपचा, जे फेमिनिझम बघतात दलित हिस्ट्री याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशनमध्ये. ठीक आहे, तर यावर काही अजून सोशलॉजिस्ट त्यांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे. तर ते एक म्हणजे क्रिस्टोफर जॅफ्रोलेट म्हणून आहे. जॅफ्रोलेट स्पेलिंग आहे JAFFROLET. तर जॅफ्रोलेट यांचं असं म्हणणं आहे की म्हणे ज्यांनी अनटचेबिलिटी एक्सेप्ट केली म्हणे, तर ते त्याच्यामध्येच म्हणजे हिंदू समाज व्यवस्थेमध्येच राहिले म्हणे. आणि ज्यांना हे शोषण कळालं म्हणे, तर ते मग हिंदू समाजासोबत इक्वलिटी डिमांड करताय म्हणे, आणि ते एकत्र होऊन मग प्रोटेस्ट करताय किंवा त्यांचे स्वतःचे राईट्स मागताय. ठीक आहे, आणि याच्यावर अजून अमेरिकेमधले एक सोशलॉजिस्ट आहे, तर त्यांचं नाव आहे W.E.B. ड्युबिओसचं स्पेलिंग आहे DUBOIS. हे आफ्रिकन अमेरिकन समाजव्यवस्थेबद्दल लिहितात. जसं की म्हणजे ब्लॅक समाज आहे ना अमेरिकेत, तर त्यांच्याबद्दल हे लिहितात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ब्लॅक समाज आहे, म्हणजे आफ्रिकन समाज आहे हा, जो की अमेरिकेत राहतो किंवा युरोपियन किंवा व्हाईट देशांमध्ये राहतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा ब्लॅक समाज हा पूर्ण आयुष्यभर सायकोलॉजिकल ओझं बाळगतो म्हणे त्या व्हाईट समाजाबद्दल, किंवा त्यांच्या प्रती हा नेहमी म्हणजे एक कितीही वरच्या लेवलला गेला तरी ते एक ओझं जे आहे, तो जो एक सबऑर्डिनेशन किंवा दबाव जो मनावर आलेला आहे, तो कायमस्वरूपी शेवटपर्यंत तो जगतो म्हणे, असं ते लिहून ठेवतात. नंतर म्हणे की जे कास्ट ऑपरेशन आहे, म्हणजे ऑपरेशन म्हणजे जो दबाव तंत्र वापरलं जातं म्हणे कास्टचं, तर ते एक सिस्टमॅटिक आणि प्रिव्हिलेज कास्टमधला म्हणजे उच्च जातीतला प्रत्येक व्यक्ती त्यात सहभागी होतो, भले डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणे. आणि मॅकिंतोश नावाचे परत एक थिंकर आहे, मॅकिंतोशचं स्पेलिंग आहे MC नंतर स्पेस मग INTOSH. तर ते म्हणतात की आपल्याला असं वाटतं की उच्च जातीतले शिकलेले लोक जात व्यवस्था किंवा हे अस्पृश्यता पाळत नाही म्हणे, पण ते चांगलेही होऊ शकता, म्हणजे यू कॅन बी नाईस अँड ऑप्रेसिव्ह ॲट द सेम टाईम म्हणे. म्हणजे तुम्ही चांगलं वागणूक देताय तरी पण इनडायरेक्टली कधी कधी तुमच्याकडून पिळवणूक किंवा जी अस्पृश्यता आहे ती बघितली जाते किंवा होऊन जाते इनडायरेक्टली, असं ते लिहून ठेवतात. तर हे झालं अनटचेबिलिटीबद्दल. तर याच्यावर नंतर आपण आंबेडकरांचा अनटचेबिलिटीचा पर्स्पेक्टिव्ह बघू. ठीक आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की मूळ जी सुरुवात झालेली आहे म्हणे, तर ती हे जे हिंदू संस्कृतीमधले जे हे आहे ग्रंथ वगैरे, तिथे त्याची
हे दिसते म्हणे, भरपूर ओरिजिन दिसतो म्हणे अनटचेबिलिटीचा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की अनटचेबिलिटी जसं आपण आधी बघितलं तर त्यांनी ब्रोकन मेन्स थेअरी दिली. त्याच्यामध्ये सांगितलं की एक विशिष्ट प्रकारचा समाज यांनी मांस वगैरे हे खाणं चालू केलं आणि मग बाकी दुसऱ्या समाजाने त्यांना म्हणजे खराब समजलं किंवा चुकीचं समजलं आणि त्यांना ती दबावतंत्राने त्यांना समाजव्यवस्थेमध्ये खालीच डांबून ठेवलं त्यांना. तर आणि तो मग ब्रोकन झाला म्हणे, कारण की त्यांना सगळ्या पॉलिटिकल इकॉनॉमिक सगळ्या बाजूनी त्यांना दाबलं गेलं म्हणे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याला आणि ह्या गोष्टीला सपोर्ट कुठून येतो म्हणे की जे हे मनुस्मृती वगैरे जे हिंदू संस्कृतीतले जेवढे पण ग्रंथ त्यामधून त्यांना सपोर्ट होतो म्हणे, म्हणजे जस्टिफाय करतात म्हणे अनटचेबिलिटीला ते. तर असं आंबेडकर म्हणतात. तर आंबेडकरांनी अजून एक म्हणजे हिंदू पुराणामध्ये संख्या नावाची एक फिलॉसॉफी येते, संख्या. त्याच्यामध्ये म्हटलं जातं की कोणताही माणूस उच्च किंवा नीच हे कधी समजलं जातं म्हणे, जेव्हा एक तर त्याच्यामध्ये ह्या 3पैकी कोणती क्वालिटी म्हणे याच्यावरून. पहिली क्वालिटी म्हणजे की एक सात्विक क्वालिटी असते, दुसरी असते राजस्व आणि तिसरी असते तामसिक. तर आपल्याकडे समजलं जातं की तामसी लोक म्हणजे ते असतात की जे की मच्छी मटण वगैरे खातात आणि म्हणजे जे सगळे खराब समजले गेलेले गोष्टी करतात ते म्हणजे तामसिक वृत्तीचे लोक असतात. आणि सात्विक म्हणजे जे सगळं व्हेज वगैरे खाणार आणि सगळं म्हणजे देवाचं नाव घेणार वगैरे आणि शांत राहणार सगळे. तर ह्या गोष्टी ज्या करणार ते सात्विक समाजात सात्विक क्वालिटीवाले लोक आहे म्हणे. आणि राजसिक म्हणजे ज्यांच्यात म्हणजे मीडियम टाईपचे थोडेसे मिडल दोघांमधले थोडे गुण सगळे. तर असं सांख्या नावाची फिलॉसॉफी सांगते म्हणे. पण आंबेडकरांनी याला क्रिटिसाइज करतात. आंबेडकर म्हणतात की क्वालिटीज अशा काही जेवणातून काही याच्यातून नाही येत म्हणे, आपण जे स्वतः कार्य करतो कर्म करतो म्हणे त्याच्यामधून येते म्हणे. ही असं जेवणावरून किंवा काही देवाच्या याच्यातून नाही येत म्हणे आपल्या ज्या क्वालिटीज आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणतात की हे जे चतुर्वर्ण आहे म्हणजे ब्राह्मण वैश्य, तर ह्या सगळ्यांना ते रिजेक्ट करतात म्हणे. एकदम चुकीची फिलॉसॉफी म्हणे. आणि ते बघतात की ही सगळ्यात मोठा कास्ट सिस्टमचा किंवा अनटचेबिलिटीचा हा जो प्रॉब्लेम आहे हा स्ट्रक्चरमधला प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट त्या समाजाने किंवा त्या जातीतल्या लोकांनी एकमेकांमध्येच लग्न करणं हा त्या समाज व्यवस्थेला अजून जास्त प्रबळ करतो म्हणे, अजून स्ट्रॉंग बनवतो ह्या कास्ट सिस्टमला किंवा अनटचेबिलिटीला. कारण का जर मिक्सअपच होत नाहीये तुम्ही तर मग ही जात व्यवस्था कधी जाणारच नाही म्हणे. आणि एक विशिष्ट प्रकारचा समाज आहे ब्राह्मण समाज, हा त्यांची सुप्रेमसी नेहमी मेंटेन करून ठेवलेली म्हणे त्यांनी, तर ती मोडीत काढण्याची गरज आहे म्हणे. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की ह्या चतुर्वर्णामुळे एक डिव्हिजन ऑफ लेबर तयार झालं आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा अर्थ समजला होता की त्या समाजाला ते काम वाटून दिलेले, तर ती डिव्हिजन ऑफ लेबर ही ती पण मोडण्याची गरज आहे म्हणे. तर त्यांनी काय सांगितलं की या मोडण्यासाठी त्यांनी 2-3 उपाय सांगितले. पहिली गोष्ट म्हणजे इंटरकास्ट मॅरेज करा म्हणे. तर असं क्वेश्चनमध्ये विचारलं जातं, लक्ष द्या की आंबेडकरांनी अस्पृश्यतेबद्दल किंवा कास्ट सिस्टमबद्दल काय काय बोललेलं आहे आणि त्याच्यावर काय उपाय दिले, तर आपल्याला हे उपाय सांगता आले पाहिजे. तर त्यांनी त्यांच्या लिखाणामधून 3 उपाय सांगितले. पहिलं म्हणजे की इंटरकास्ट मॅरेज करा म्हणे आणि त्याच्यामुळे मग समाज मिक्सअप होईल आणि त्याच्यावरून मग काही शेवटला जे सगळ्यांनी एकमेकांना मिक्सअप झाले तर मग असं काही जात नावाची गोष्ट उरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणे की पुजारी जी आज ब्राह्मण समाजच फक्त त्याच्यावर त्यांचं डॉमिनेशन, तर ही मोडीत काढण्यासाठी त्यांनी म्हणे की आपण ऑल इंडिया प्रिस्टची एक्झाम घेऊ म्हणे. म्हणजे पुजारी बनण्यासाठी एक ऑल इंडियाची लेवलची एक्झाम ठेवू, जे पास होतील आणि ज्यांना त्या पुराणांचं नॉलेज आहे किंवा पुजारी बनण्याचं जे सगळं नॉलेज आहे ज्यांना येत असेल तेच ते फक्त पात्र ठरू शकतात आणि बाकीचे नाही. तर याच्यावर कोणाची बंदी राहणार नाही की त्याच समाजातला फक्त माणूस बनू शकतो वगैरे. ही गोष्ट पूर्ण बंद करण्याची म्हणे. सगळ्यांना ते एक्झाम देण्यासाठी म्हणजे अलाउड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिसरी गोष्ट की त्यांनी अजून सांगितलं की कॉन्स्टिट्युशनली म्हणजे संविधानिक जे राईट्स आहे ते सगळे समाजाला भेटायला पाहिजे आणि भेटतील, तर त्यावरून मग ही गोष्ट कुठेतरी जी समाज व्यवस्था जी जात व्यवस्था आहे ती कुठेतरी मोडीत निघेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी अजून एक गोष्ट अशी सांगितली की तुम्ही इक्विलिटीसाठी
म्हणजे दलित समाजाला असं सांगितलं की तुम्ही इक्वेलिटीसाठी ट्राय नाही करायची म्हणे, तुम्ही हा पूर्ण फ्रेमवर्कच किंवा जी समाज व्यवस्था आहे, जात व्यवस्था, तीच स्ट्रक्चरच मोडून काढा म्हणे. तर याच्यात कसं येतं, याच्यात 2 टाईपचे चेंज येतो. आता दलित समाजाला त्यांनी, म्हणजे आपण हिस्ट्रीमध्ये पण बघतो की दलित समाजाला 2 टाईपचे सोशल चेंज बघायला भेटले. पहिलं म्हणजे की एक रिफॉर्मिस्ट असतो आणि दुसरा असतो अल्टरनेटिव्ह देणं. तर आता कोणतीही गोष्ट जर खराब झाली, समजा खराब आहे, तर आपण एक तर काय करू, ती गोष्ट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. तो झाला रिफॉर्मिस्ट पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे एक तर ती गोष्ट आपण फेकून देऊन नवीन गोष्ट घेऊ, अल्टरनेटिव्ह, तर तो झाला अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह. तसंच दलित समाजाला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आधी म्हणजे रिफॉर्मिस्ट बनायचा हे नका करू म्हणे, डायरेक्ट अल्टरनेटिव्ह शोधा. आणि जो की त्यांनी शोधला, पण त्यांनी नंतर बौद्ध समाजामध्ये कन्वर्ट केलं. तर हा त्यांचा अल्टरनेटिव्ह वे होता त्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये त्यांना बौद्ध समाजामध्ये इक्विलिटी सापडली. तर आणि तिथे अनटचेबिलिटी नावाची ही गोष्ट नव्हती अशी. तर हे एक झालं. यानंतर आपण म्हणजे हा टोटल आंबेडकरांचा पर्स्पेक्टिव्ह बघितला. आणि आंबेडकरांच्या स्टडीमध्ये त्यांना असंही सापडलं की गावामध्ये सगळ्यात जास्त अस्पृश्यता पाळली जाते आणि तो एकदम म्हणजे बॅकवर्डनेसचा एक मोठा पूल आहे म्हणे, दलदल आहे ती मागासल्या विचारांची गाव म्हणजे, जे की आपण विलेज स्टडीमध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे. तर हे झालं अनटचेबिलिटीबद्दल. आणि अजून एक पर्स्पेक्टिव्ह असा राहिला गांधींचा. तर गांधींचा कास्ट सिस्टम, जात व्यवस्था आणि अस्पृश्यताबद्दल असं म्हणणं होतं की त्यांना असं वाटतं की ही जी चतुर्वर्ण सिस्टम आहे ही चांगली आहे, कारण का आत्तापर्यंत हिंदू समाज हा एकत्रित राहिला आहे, का तर हे चतुर्वर्ण सिस्टममुळे म्हणे. पण करंट जी कास्ट डेव्हलप होती, जात व्यवस्था डेव्हलप होती, की एकामेकाला शोषण करणं किंवा पिळवणूक करणं ही काही बरोबर नाही, असं गांधींचं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे की हे तुम्ही फक्त अस्पृश्यता आणि ते भारतातच नाही म्हणे, तर भारतीय लोकांनी ही जात व्यवस्था ठेवल्यामुळे किंवा अस्पृश्यता ठेवल्यामुळे आपण अख्ख्या जगात आपण अस्पृश्य झालोय म्हणे. तर ही अस्पृश्यता मोडीत काढली पाहिजे. तर त्यांचं टोटल कास्ट सिस्टमला अपोज नव्हता, तर त्यांचा हे जी कास्टमुळे जी पिळवणूक होते त्याला अपोज होता. आणि दुसरी गोष्ट अस्पृश्यतेला म्हणजे अनटचेबिलिटीला अपोज होता. तर त्याच्यामुळे कुठेतरी एक विरोधाभास वाटतो लोकांना की गांधी हे पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने कास्ट सिस्टमला बघायचे. कारण गांधींना काय वाटायचं की आपण जर पूर्ण रिफॉर्म करायला गेलो किंवा असं जर पूर्ण समाजव्यवस्था जर चेंज करायचं ठरवलं, तर कुठे त्या काळी ब्रिटिशांना अपोज करणं किंवा त्यांना बाहेर हटून लावणं, तर हे जास्त महत्त्वाचं काम होतं असं त्यांना वाटायचं. आणि आज जर सामाजिक रिफॉर्म्स आणायचा प्रयत्न केला तर कुठेतरी त्या गोष्टीला, पॉलिटिकल मोटिव्हला कुठेतरी तडा जाईल आणि ते उलटं होऊन जाईल असं त्यांना वाटत होतं. तर तो रिफॉर्म आता आणला नाही पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांचं असं म्हणणं की कास्ट सिस्टम किंवा चतुर्वर्ण सिस्टम ही ठीक आहे म्हणे, राहिली पाहिजे, पण अस्पृश्यता ही जायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नेमकं तिथेच आंबेडकरांचं आणि गांधींचं विचारांचे कुठेतरी तिथे म्हणजे फाईट होते किंवा ऑपोजिशन होतं तिथे. आंबेडकर तिथेच गांधींना क्रिटिसाइज करतात तिथे त्या गोष्टींवर, की ते तुम्ही कास्ट सिस्टमला किंवा जात व्यवस्थेला जस्टिफाय कसं करू शकतात म्हणे, असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि आंबेडकरांनी त्याच्यासाठी महाडचा सत्याग्रह केला, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केलेला आहे, परत ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास फेडरेशन काढलेलं आहे, जातपात टोळक मंडळ काढलेलं आहे. तर अशा भरपूर परत रिपब्लिकन पार्टी काढली. तर असे भरपूर इनिशिएटिव्ह आपल्याला लक्षात ठेवायचे, जे की आपल्याला आंबेडकरांचं वर क्वेश्चन आला तर हे आपल्याला सांगता आले पाहिजे. ठीक आहे. तर यानंतर आपण पुढे बघू की करंट जी आहे, करंटली अस्पृश्यता किंवा अनटचेबिलिटी ही कशी कंटिन्यू केली जाते किंवा कशी आजही समाजव्यवस्थेत बघायला भेटते. तर पहिलं म्हणजे पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघू की पंचायत राज सिस्टममध्ये आजही म्हणजे रिझर्वेशन आहे SC ST समाजाला. तरीही UP असं बघितलं गेलं की दलित समाज म्हणजे तिकिटावर उभं राहण्यासाठी किंवा इलेक्शनमध्ये उभं राहण्यासाठी घाबरतात म्हणे, हे बघायला भेटलं. दुसरं सोशल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जर सामाजिक पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलो तर आजही दलित समाजाला, जसं आपण आधी एक्झाम्पल बघितलं,
त्या पर्टिक्युलर म्हणजे मेन रोडवरून त्यांना कोणतीही मिरवणूक काढायला बंदी आहे म्हणे, तिथे सामाजिक तशी बंदी आहे. परत त्यांना ते जे विष्ठा साफ करण्याचे जे काम आहे ते आजही त्यांना ते करावं लागतात. तर ही दुसरा टाईप ऑफ अनटचेबिलिटी दिसते म्हणे. आणि परत जी नगरपालिकांमध्ये जे नाले साफ करण्याचे कर्मचारी हे मॅक्झिमम सगळे दलित समाजातले. ही दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट म्हणजे एज्युकेशनमध्ये जे आपण बघितलं की आजही समजा एखादा IIT मधून किंवा मोठा डॉक्टर जरी झाला दलित समाजातला तरी समजलं जातं की त्याला असं म्हटलं जातं की याला तर रिझर्वेशनमुळे भेटलेले, स्वतःची काही याची इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी नाही आहे. ठीक आहे. नंतर इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर त्यांना आजही पर्टिक्युलर काही ऑक्युपेशन करायला लावतात. त्यांना मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग म्हणतात, विष्ठा साफ करणं, हे त्यांना करायला लावतात म्हणे. आणि परत दलित कुकचं पण आपण एक्झाम्पल बघितलं तर ह्या अशा काही एक्झाम्पल जे आजही अस्पृश्यता पाळली जाते, ती भले इनडायरेक्टली असो, कारण का डायरेक्टली केली तर तुम्हाला कायद्याने तुम्हाला जेल होऊ शकते, म्हणून ती इनडायरेक्टली पाळली जाते. तर जुन्या याच्यामध्ये तर असे साऊथमध्ये तर असे एक्झाम्पल आहे की तिथे एक दलित समाजातल्या समजा घरं असतील, तिथून एक रस्ता असेल आणि एखादा ब्राह्मण समाजातला जर व्यक्तीतून चालला, एखादा पंडित चाललेला आहे, तर त्या दलित समाजाच्या घराच्या समोर एक मडकं ठेवलेलं असायचं आणि तो पंडित त्या मडक्यात पाणी असलेलं मडकं आहे त्याच्यात पाय बुडवणार आणि ते पाणी परत दलित समाजातला व्यक्ती पिणार. म्हणजे हे त्या पंडिताचं पाय लागले म्हणून ते पाणी एवढं प्युअर झालं असं ती मान्यता होती आणि ती मग ते पाणी प्यायचे. म्हणजे ह्या लेवलची ती एक डॉमिनेशन म्हणतो आपण, ती एवढं जबरदस्त लेवलला गेलेलं आहे. इवन एका स्टडीमध्ये असं आपलं पेशवाई काळात पण असं बघितलं गेलं की एखादा अस्पृश्य व्यक्ती जर त्याला मेन गावात यायचं असेल, म्हणजे पुण्यात वगैरे मेन यायचं असेल, तो पुण्याच्या थोडा बाहेर राहायचे तो समाज, तर मग त्यांना जर इकडे यायचं असेल तर त्यांना आधी ओरडावं लागायचं का मी ह्या रस्त्यावरून जातोय मोठ्याने, तर मग त्या टायमाला त्या रस्त्यांवर कोणी दुसऱ्या समाजाचा व्यक्ती येणार नाही आणि जर आलाच तर त्याची सावली पाडायला नको. ही एवढी लेवलची गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तो ज्या वाटेवरून चाललाय तर त्याच्या मागे तो अशी काठी घेऊन चालणार की ज्याच्याने त्याच्या पायाचे ठसे हे त्या काठीमुळे मिटले जातील आणि दुसरा कोणी व्यक्ती त्या ठशांवर पाय ठेवणार नाही. म्हणजे ती अस्पृश्यता उच्चतम लेवलला होती त्या काळी, ती जी की ज्योतिबा फुले आंबेडकरांमुळे पूर्ण नाही म्हणताना बट बऱ्यापैकी लेवलला मोडीत गेली. तर हे एक करंट फॉर्म आपण बघितली. दुसरं म्हणजे दलित पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की दलित मुवमेंट ही कशी आलेली. तर पहिली गोष्ट म्हणजे एक सेल्फ रिअलायझेशन येणं एखाद्या समाजाला की आमची पिळवणूक होते, हे आंबेडकरांमुळे किंवा तसल्या लोकांमुळे हे जाणीव झाली. आणि जेव्हा ती जाणीव झाली मग त्यांना कळलं की आपण पण ही काही भारी होऊ शकतो किंवा भारी आहे आपण, स्वतःची एक सेल्फ कॉन्फिडन्सवाली जाणीव आहे ना तशी झाली. तर ती आली. त्याच्यानंतर मग रिफॉर्म करायचं ठरवलं. मग रिफॉर्म तर काही झाले नाही म्हणून अल्टरनेटिव्ह ठरवला. मग अल्टरनेटिव्ह म्हणजे त्यांनी ट्राय केलं ना की हिंदू समाजाला थोडं चेंज करायचं, त्यांच्याबद्दलचा जो पर्स्पेक्टिव्ह तो चेंज करायचा प्रयत्न केला त्यांनी महाड सत्याग्रहामधून किंवा काळाराम सत्याग्रहामधून, पण तो काही झाला नाही. नंतर मग त्यांनी कन्व्हर्जन करायचं ठरवलं आणि कन्व्हर्जन करून मग ते असर्शन झालं. असर्शन म्हणजे की पहिले कन्व्हर्जन केलं बौद्ध समाजात आणि नंतर मग स्वतःचे मतं आणि स्वतःच्या ज्या डिमांड आहेत त्या ठामपणे मांडायला लागले ते, तर त्याला म्हणतात असर्शन. तर असं हे दलित समाजाची म्हणजे दलित नावाची कन्सेप्ट ही डेव्हलप झाली. तर दलित ही कन्सेप्ट अजून डेव्हलप कशी झाली की जुन्या काळात अस्पृश्य त्यांना नाव होतं, नंतर मग गांधींनी त्याला हरिजन केलं. मग हरिजन ही रिफॉर्मिस्ट गोष्ट येते ना, म्हणजे हिंदू समाजात राहूनच तुम्ही रिफॉर्म करताय. नंतर त्याला संविधानाने SC केलं म्हणजे शेड्यूल कास्ट केलं की त्या शेड्यूलमध्ये ती लोक आले तर त्याला शेड्यूल कास्ट म्हणतात. ठीक आहे, हे संविधानिक झालं. आणि नंतर मग त्या लोकांनी दलित ही उपमा किंवा हा शब्द वापरायला सुरुवात केली की त्यांचं असं म्हणणं की दलित हा शब्द हा अन्यायाविरुद्ध असलेला शब्द आहे आणि अस्पृश्य किंवा हरिजन हे मवाळ लेवलचे शब्द आहे आणि दलित हा खरा उठाव करणारा शब्द आहे, उद्रेक करणारा शब्द आहे. तर त्यामुळे दलित हा शब्द वापरला. तो ही दलित नावाची कन्सेप्ट अशी वरती आली. दुसरी गोष्ट, दलित जे असर्शन आहे म्हणजे दलित जो आपल्या डिमांडसाठी उठाव करतोय तर त्याचे वेगवेगळे फॉर्म्स काय असा प्रश्न येऊन गेलेला आहे.
तर त्याचे फॉर्म्स असे की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे दलित कसा आज डिमांड ठेवतोय. तर पहिले इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर आज दलित मोठे मोठे एंटरप्रेनर्स आहे, बिझनेसमॅन्स आहे, जे स्वतः तर वरती डेव्हलप झालेच पण समाजालाही पुढे नेलं त्यांनी. ठीक आहे. दुसरं म्हणजे पॉलिटिकली आपण बघू शकतो की दलित पॅन्थर नावाची पॉलिटिकल पार्टी आली होती, परत रिपब्लिकन पार्टी झालं किंवा मायावतींची गव्हर्नमेंट आली. असे भरपूर सोशल ॲक्टिव्हिस्ट, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहे दलित समाजातले. तर हे एक सेकंड टाईपचं असर्शन झालं. तिसरं कल्चरल टाईपचं असर्शन, जे की सगळ्यात मोठं टाईपचं असर्शन आहे, ते म्हणजे दलित समाजात मोठे मोठे कवी होऊन गेले किंवा लिटरेचर लिहिणारे होऊन गेले. नामदेव ढसाळ झालं, आजही तेळतुंबे म्हणून आहे, त्यांचं पण दलित याच्यावर लिखाण खूप मोठं आहे दलित समाजावर. आणि वरतून विठ्ठल उमप झालं. तर हे असे जे पोवाडा वगैरे हे असे म्हणणारे ज्यांनी दलित समाजाच्या व्यथा मांडलेल्या आहेत, तर ते एक झालं. वरतून आज दलित बँड्स नावाची गोष्ट आली. दलित तुम्ही यूट्यूब चॅनल्स बघू शकतात किंवा दलित मोठे मोठे रायटर झालेले. तर हे कुठेतरी त्यांचे डिमांड आणि त्यांचा जो समाजव्यवस्थेमध्ये त्यांची जो कॉन्फिडन्स तो मांडायचा प्रयत्न करत आहेत यातून. तर अजून एक झालं तर भीमा कोरेगावचा जो त्यांचा हे इव्हेंट आहे, तो मोठ्या प्रकारे ते साजरा करायचा प्रयत्न करतात. त्याच्यातून हे दाखवतात की आम्हीही कुठेतरी समाजामध्ये मोठं स्थान ठेवतो आणि आम्हाला कोणाची गरज नाही, हे त्या दलित मुवमेंट्स म्हणून दिसतंय ते. ठीक आहे. तर हे एक टाईपचं असर्शन झालं. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त अजून सांगायचं झालं तर असे एक प्रश्न आला होता की असे कोणते सोशल फॅक्टर होते ज्यामुळे दलित मुवमेंट किंवा दलित जाणीव आहे, जी कॉन्शियसनेस आहे, हा कसा डेव्हलप झाला, हे काय काय कारणं होते म्हणे त्यामागे. तर पहिलं कारण होतं की दलित लिडरशिप, फुले आंबेडकर सारखे लीडर झाले त्यामुळे झालं. दुसरी गोष्ट म्हणजे की एक फिलिंग ऑफ एक्सप्लॉटेशन कुठेतरी मनात आली म्हणे त्यांच्या, की त्यांना जेव्हा जाणीव झाली की आपलं शोषण होतं आहे. तिसरं गोष्ट म्हणजे संविधानमध्ये जेव्हा त्यांना राईट्स आले, मानवाधिकार आले, आर्टिकल 17 झालं, 16 झालं, 15 झालं यावरून. चौथं कारण म्हणजे बाकीच्या जगामध्ये त्यांना असं दिसलं की आफ्रिकेमध्ये पण मुवमेंट झाल्या, अमेरिकेमध्ये पण सिव्हिल राईट्स मुवमेंट झाल्या. अशा भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सामाजिक मुवमेंट्स दिसल्या. त्यांना कळलं की जेव्हा शोषित वर्ग जेव्हा उभा राहतोय, मग तो कसा आपल्या अधिकारांसाठी लढतोय हे त्यांना जेव्हा दिसलं, तर त्यांनी भारतात पण मग ती गोष्ट चालू केली. आणि पाचवं म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे शिक्षण, जे की आंबेडकर म्हणतात की ज्याचं मस्तक सुधारलेलं आहे तो कधी कोणासमोर नतमस्तक होत नसतो. तर ते एक मोठं वाक्य आहे तिथे. तर ते एक कारण आहे त्यामागे दलित मुवमेंट जागे होण्यासाठी. ठीक आहे. तर आपण अजून बघू शकतो त्याच्यामध्ये की आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पार्टी दलित पॅन्थर मुवमेंट चालू झाली आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया त्यांनी वेगवेगळे कामं केले, ज्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या बद्दल जे जे इश्यूज होते त्यांनी ते मांडायचा प्रयत्न केला. समता सैनिक नावाची गोष्ट त्यांनी चालू केली, म्हणजे ती आंबेडकरांनीच चालू केली होती पण त्याला चालू ठेवलं त्यांनी. नंतर ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स त्यांनी ऑर्गनाईज केली. नंतर मग दलित साहित्य संघ ऑर्गनाईज केला. ऑल इंडिया रिपब्लिक स्टुडंट्स फेडरेशन त्यांनी इस्टॅब्लिश केलं. तर अशा भरपूर गोष्टी त्यांनी चालू केल्या. तर असं आपण अनटचेबिलिटी आणि दलित मुवमेंटबद्दल आपण बघितलेलं आहे. तर बाकीचे उरलेले जे पर्स्पेक्टिव्ह आहेत म्हणजे कास्ट पॉलिटिक्स, कास्ट क्लास, ह्या सगळ्या गोष्टी अजून बाकी आहे, त्या आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू.